यानंतर केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधरजी मोहोळ यांचं स्वागत मिलिंद मराठे। पुणे पुस्तक महोत्सवाचं पालकत्व ज्यांनी अतिशय प्रेमाने घेतलंय असे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री संसदीय कामकाज मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करावं अशी विनंती आहे। या समारंभाला उपस्थित असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांचं स्वागत प्रसेनजित फडणवीस यांनी करावं अशी विनंती। आनंदचे विशालजी चोरडिया यांचं स्वागत आनंद काटीकर यांनी करावं अशी विनंती। पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेशजी पांडे यांना व्यासपीठावर विराजमान 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं एक खूप मोठं नाव आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय विश्वास पाटीलजी, भारत सरकारमध्ये मंत्री आणि पुण्याचे अत्यंत लोकप्रिय खासदार आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय मुरलीधरांना मोहोळजी। दिवस आहे अहो, ही गर्दी तर मागच्या वर्षी शेवटच्या दिवशी होती, एवढी गर्दी पहिल्या वर्षी आज झालेली आहे। प्रचंड प्रतिसाद आहे, हजारोच्या संख्येने आज सकाळपासून या ठिकाणी पुणेकर येत आहेत आणि पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ एखाद्या संस्थेचा संघटनेचा व्यक्तीचा नाही आहे, हा आता पुणेकरांचा उत्सव झालेला आहे हे आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतंय। काल दादा आपण एक विश्वविक्रम केलं, विश्वविक्रम सुद्धा भगवान बिरसा मुंडा यांची ही 150वी जयंती आहे आणि या 150वी जयंती निमित्ताने भगवान बिरसा मुंडांना आपण एक आदरांजली म्हणून आम्ही एक दालन या ठिकाणी सुरू केलंय फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांच्या इमारतीच्या समोरच्या भागामध्ये। आणि एक विदर्भामध्ये अमरावतीमध्ये अगदी रिमोट लोकेशनला काम करणारे खिलारी कुटुंबीय आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप अभ्यास आदिवासी शब्दांचा केलेला आहे। काही लाख आदिवासी शब्द त्यांनी शोधून काढलेले आहेत, तर सगळ्यांचं एक पोस्टर त्यांनी बनवलेले आहे आणि मला सांगायला आनंद होतो की जगातलं सगळ्यात मोठं शब्दांचं पोस्टर जे यापूर्वी अमेरिकेकडे होतं ते काल भारताकडे आलेले आणि तो एक विश्वविक्रम काल आपल्या पुणे पुस्तक महोत्सव आपण केलेला आहे। मला असं वाटतं की विश्वविक्रम एक साधन आहे, साध्य नाहीये, साध्य आहे भगवान बिरसा मुंडांनी आदिवासी समाजासाठी जे काम केलेलं आहे ते सगळ्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते आम्ही पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून काल केलेला आहे। अनेक उपक्रम या ठिकाणी होणार आहेत, यावेळेस सगळ्याच प्रकारचे विक्रम आहे। पाटील साहेब, यावेळेस संख्या सांगायची झाली म्हणजे यावेळेस आम्हाला असं वाटलं, एक गंमत सांगतो, पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही पुस्तक महोत्सव सुरू केलं तर 80 स्टॉल झाले आणि मग हातपाय पडलो मराठी प्रकाशकांचे की यानं जरा स्टॉल लावा, फार तर नका पैसे देऊ आम्ही भरतो पण स्टॉल लावा, आणि कसे तरी आम्ही रडत रडत 200 स्टॉल पूर्ण केले। पण पहिल्या वर्षीचा प्रतिसाद, दुसऱ्या वर्षीचा प्रतिसाद, या वर्षी एप्रिलच्या 1 तारखेला ओपन केलं आणि 15 दिवसात आमचे 800 स्टॉल बुक झाले, 800 स्टॉल। आणि आजही या ठिकाणी आलेल्यांमध्ये 100 लोकांशी की ज्यांना स्टॉल पाहिजे इतका प्रतिसाद। आणि त्यामुळे मला असं वाटतं ही पुण्याची गरज होती, ही पुण्याची भूक होती, ही पुण्याचा एका अर्थाने चेहरा आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे या पुणेकरांच्या या प्रतिसादामुळे आणि पुण्याच्या या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पुणे ही पुढच्या वर्षी जगाची पुस्तकाची राजधानी म्हणून नक्की घोषित होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो।
पुणे ही जगामध्ये पुणे ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, आता पुणे ही पुस्तकांची राजधानी म्हणून ओळखली जाईल, इतका चांगला प्रतिसाद सगळ्या या ठिकाणी झालेला आहे। मी आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मनापासून आभार मानेल। केवळ त्यांनी जागा नाही दिली, या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसनचा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक प्राध्यापक, प्राचार्य, संस्था चालक एक कार्यकर्ता म्हणून आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आमच्या सोबत आहे, सक्रिय आहे। आज जवळजवळ 7,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दिंडी झालेली आहे। 75 महाविद्यालयातले विद्यार्थी आले होते आणि इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान प्रणालीवरती आज वेगवेगळ्या प्रकारचे देखावे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केले होते। या सगळ्या विषयामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही या सगळ्या विषयात पोहोचतोय। इथे अनेक उपक्रम सुरू आहेत। पुढच्या 9 दिवसामध्ये इथे अनेक पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे। इथे लहान मुलांसाठी एक चिल्ड्रन कॉर्नर आहे। आज सकाळपासून हजारो मुलं त्या ठिकाणी एन्जॉय करतायत। या ठिकाणी सगळ्या ज्ञानी मंडळीसाठी 16 तारखेला सकाळपासून या ठिकाणी साहित्य महोत्सव सुरू होत आहे, पुणे लिट फेस्ट नावाने। आणि आपल्याला आनंद वाटेल, भारतातला प्रत्येक नामवंत लेखक, 150 स्पीकर या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यामध्ये आपल्या देशाचे विदेश मंत्री आदरणीय जयशंकरांचं भाषण आहे, आपल्या देशाचे शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्र प्रधानांचं भाषण आहे, ज्येष्ठ पत्रकार MJ अफगर आहेत, अक्षत गुप्ता आहेत, सचिन पिळगावकर आहेत, शरण कुमार लिंबाळे आहेत, सदानंद मोरे आहेत, अनेक मान्यवर 150 जणांचे या ठिकाणी समोरच्या हॉलमध्ये होणार आहेत। आणि या पुणे साहित्य महोत्सवाचं उद्घाटन बिहारचे राज्यपाल आदरणीय आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते 16 तारखेला सकाळी 11 वाजता होणार आहे। या ठिकाणी खाद्य महोत्सव आहे सुवानाचं, आज त्याही ठिकाणी आपण सगळ्यांनी आनंद घ्यावा। आणि त्यामुळे सांस्कृतिक महोत्सव, साहित्य महोत्सव, बाल महोत्सव, खाद्य महोत्सव आणि पुस्तक महोत्सव अशा 5-6 महोत्सवांचा हा मेळा पुढचे 9 दिवस चालणार आहे। मी पुणेकरांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या पुस्तक महोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे आणि जगाला एक दाखवून द्यायचं आहे की पुणे हीच पुस्तकांची राजधानी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वागत करतो। आज आपला उद्घाटनाचा दिवस आहे, एका अर्थाने एक मोठी पर्वणी आहे असं मला वाटतं। कारण महाराष्ट्रामध्ये ज्या साहित्य संमेलनाचं एक खूप मोठी परंपरा या महाराष्ट्राने घालून दिली आणि 99वं साहित्य संमेलन 1 जानेवारीपासून साताऱ्यामध्ये होत आहे। त्या संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विश्वासराव पाटील आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध झाले। त्यांच्या या उपस्थितीमुळे पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये निश्चित व्हॅल्यू ॲडिशन झाली आहे असं मला मनापासून वाटतं। त्याचबरोबर या पुस्तक महोत्सवामध्ये पुण्यामधलेच पण केंद्रीय स्तरावरती मंत्री म्हणून एव्हिएशन सेक्टरमध्ये काम करणारे आदरणीय अण्णा मोहोळ हेही आज आपल्या वेळात वेळ काढून संसदेचं सत्र चालू असताना या ठिकाणी आले। त्यामुळे त्यांच्याही माझ्या मनामध्ये एक नम्र विनंती आहे की त्यांनी आज एक आमच्या सगळ्यांच्या समोर आपलं मत मांडावं। या पुणे पुस्तक महोत्सवाला पहिल्यापासून पूर्णपणे समर्थन देणारे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून येणारे, महाराष्ट्राचं सेशन चालू असताना सुद्धा आज दादा या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत। त्यामुळे असे चंद्रकांत दादा पाटील आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये लाभलेत। त्याच्या बरोबरीनेच व्हाईस चान्सलर पुणे विद्यापीठ गोसावी सर, संजीव सोनवणे, काल त्यांनी जो गिनीज विक्रम झाला त्या कार्यक्रमाचं मुख्य अतिथी म्हणून त्यांनी भूषवलं स्थान, सोनवणे सर। त्याच्यानंतर विशालजी चोरडिया, आपण सगळेजणांनी खाद्य संस्कृतीकडे आपण नक्की जाऊया। आणखी पुस्तक महोत्सवाला सतत सपोर्ट करत असतात डेक्कन एज्युकेशन, प्रमोदराव रावत आणि मिलिंद मराठे या ठिकाणी उपस्थित असलेले किरण ठाकूरजी आणि हा उत्तम सोहळा आपल्या जागेमध्ये आयोजित करून
या फेस्टिवलच्या पाठीशी सह्याद्रीच्या डोंगराप्रमाणे उभं असलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी, या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. मित्र, आधुनिक काळामध्ये कुठल्याही गावाची ओळख त्या गावामध्ये काय घडतं याच्यावर अवलंबून असते. आणि मला असं वाटतं की पहिल्यापासून बुद्धीच्या बृहस्पतींचा गाव म्हणजे पुणे असं आम्ही खेड्यापासून ऐकत आलेलो आहे. आणि मुळामुठेच्या काठी हा ज्ञानयज्ञ या पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्तानं तुम्ही हा जो थाटलेला आहे. आणि मला मोठं आश्चर्य वाटतं की आताच राजेश पांडेंनी सांगितलं की पहिल्या वर्षी जिथे 70-80 बुक स्टॉल वाल्यांना किंवा प्रकाशकांना बळे इथे खेचून आणण्याचे प्रयत्न झाले आणि आता 800हून अधिक बुक स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळं परिसर हाऊसफुल झालेला आहे. आणि या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं लागेल की संपूर्ण भारतभर साहित्य अकादमीवर असल्यामुळं साऊथ म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारत इकडं बऱ्याच ठिकाणी माझं भ्रमण होतं. पण असा मोठा बुक फेस्टिवल आणखी 2 ठिकाणीच भरतो. एक म्हणजे दिल्लीचा इंटरनॅशनल बुक फेस्टिवल आणि कलकत्त्याचा बोई मेला. बोई मेल्याला सुरुवात झाली 50 वर्षापूर्वी आणि त्यानंतर इंटरनॅशनल बुक फेस्टिवल झाला दिल्लीचा. परंतु अवघ्या 2-3 वर्षामध्ये त्या दोन्ही बुक फेस्टिवलच्या बरोबरीनं उड्डाण करणं म्हणजे अंतरिक्षात झेप घेणं हा पराक्रम पुणेकरांनी केलेला आहे. त्याबद्दल मी पुणेकरांचं अभिनंदन करतो. आता काय झालंय की योगायोगानं नव्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो आणि त्या भूमिकेतून या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी आलो. परंतु माझ्या मनामध्ये जे विचार असतात ते मनापासून मी बोलून दाखवतो. आणि गेल्या वर्षी मी स्वतःहून माझ्या सोशल मीडियावर लिहिलेलं होतं, या दोघांचे फोटो टाकलेले होते, राजेश पांडे आणि मिलिंद मराठेंचे. आणि मी अशी आठवण करून दिलेली होती की पुणे परिसरामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो की पुण्यामध्ये गणेश उत्सव कुणी सुरू केला, पुण्यामध्ये शिवजयंती कुणी सुरू केली. त्याच धर्तीवर 50 वर्षानं ज्या वेळेला पुण्यामध्ये बुक फेस्टिवल कुणी सुरू केला असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही आम्ही काही जण असू नसू पण त्यावेळीची पिढी राजेश पांडे आणि मिलिंद मराठे या दोघांची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. ह्या पुस्तक काय झालंय की कुठलीही संस्था, कुठलीही व्यक्ती, कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना उभी करायची झाली तर त्याच्या पाठीमागं सळसळतं व्यक्तिमत्व असावं लागतं आणि ती कमालीची सळसळ आम्हाला राजेश पांडेंच्या मध्ये आढळली. 1-2 ठिकाणी मी गमतीनं म्हणालेलो आहे, जे काम 500 देशपांड्यांना जमणार नाही ते आमचा एकटा राजेश पांडे करत असतो. खरं म्हटलं तर आता माझी भाषा रोकटोक आहे, मी कोल्हापूरच्या मातीतला आहे, त्यामुळे आमची भाषा आणि 3ऱ्या वर्षीचं पण आपण करू आणि आता नेहमीच करू. तसं 3रं पुणे ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन होत असताना व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक आणि किती ओघवती भाषा आहे ज्यावर मी 2 मिनिटं बोलणार आहे, त्यांच्या ओघवती भाषेवरही बोलणार आहे आणि एकूणच स्फूर्त कसं यावर जरा मी बोलणार आहे. तर असे ओघवती भाषेमध्ये ज्यांनी उद्घाटनपर भाषण केलं असे विश्वासराव पाटील उपस्थित आहेत, जे 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून घोषित झाले आहेत. खूप मोठी तयारी साताऱ्यामध्ये चालली आहे. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री, आपल्या सगळ्यांचे मित्र, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळच्या सगळ्यांनी एकूण हा पुस्तक महोत्सव कसा बहरत गेला, कसा वाढत गेला, कसा प्रतिसाद वाढत गेला हे सगळं आपल्याला सांगितलं आहे. मी थोडं भविष्याबद्दल बोलणार आहे. मी आत्ता जो उत्सव आहे त्याबद्दल म्हणायचं तर पहिल्या वर्षीपासून मी एक प्रयोग केला की मी 100 रुपयाचं कुपन कोथरूडच्या नागरिकांना देईन, पण त्यांनी इथे येऊन 200 रुपयाची पुस्तकं घेतली पाहिजे.
मग 200 रुपयाची पुस्तकं घेतली की 20% डिस्काउंट मिळतो. म्हणजे आधीच ती 160ला मिळतील. माझं 100 रुपयाचं कुपन द्या, तुम्हाला 60 रुपयात 200 रुपयाची पुस्तकं मिळतील. आणि सगळ्या या बुक स्टॉल म्हणजे प्रकाशकांना रोज रात्री त्यांनी कुपनं जमा करायची असतात. इथे समोर त्याचे 2 स्टॉल लावले आहेत. रांग लागते पुस्तक स्टॉलवाल्यांची आणि ते कुपनं जमा करतात, पैसे घेतात. मग दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी असा प्रस्ताव मी मांडला की जर अधिक लोक यायचे असतील तर प्रामुख्याने पत्रकारांना आपण 1000 रुपयाचं कुपन देऊ की त्याने 2000 रुपयाची पुस्तकं घ्यायची. म्हणजे ते 20% डिस्काउंटने 1600ला मिळतील. 1000 रुपयाचं कुपन माझं वापरायचं आणि 600 रुपये फक्त द्यायचं. मग संपादक असं म्हणाले तुम्ही आम्हाला 25,000चं द्या. म्हटलं देतो, पण 50,000ची पुस्तकं खरेदी करायची. यावर्षी मी एक नवीन प्रस्ताव असा मांडला की शहरामध्ये जवळजवळ 6 लाख कॉलेज गोईंग विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये शिकतात, वेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकतात, वेगळ्या विद्यापीठात शिकतात. त्यातले किमान 1 लाख 2 लाख विद्यार्थी तर येतातच. गेल्या वर्षी ती संख्या 1,00,000 2 लाख होती. तर कॉलेज विद्यार्थी म्हणून आय कार्ड दाखवायचं आणि 100 रुपयाचं कुपन घ्यायचं. मला माझी काळजी करणारे बरेच जण जे मित्र आहेत ते म्हणाले की आपण 1-2 लाख कॉलेज विद्यार्थ्यांनी कुपन घेतली तर मल्टिप्लाय बाय 100 किती होतील. म्हटलं तूच गणित कर. मला माझ्या एका मित्राने सांगितलं आहे की मुलीच्या लग्नात घर बांधताना आणि सामाजिक कामात हिशोब लिहायचा नसतो. लिहिला तर मनाला त्रास होतो. घर बांधायला निघालं की ते किती वाढतं, मुलीच्या लग्नामध्ये किती वाढतं, सामाजिक कामात किती वाढू शकतो. आणि त्यामुळे समोर स्टॉल लावला आहे आणि शहरातल्या सगळ्या कॉलेजच्या प्राचार्यांना आपण असं म्हटलं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेरित करा की त्यांनी इथे येऊन 100 रुपयाचं कुपन घ्यायचं, 200 रुपयाची पुस्तकं घ्यायची. कॉलेजच्या लायब्ररीमधली पुस्तकं वाढावीत म्हणून 10,000 रुपयाचं कुपन आपण केलं आहे. आणि पत्रकारांची दरवर्षीप्रमाणे 1000चं कुपन पत्रकार, 25,000चं कुपन संपादक, असं आपण करून संख्याही वाढावी आणि पुस्तकं खूप खरेदी केली जावीत असा प्रयत्न आपला आहे. याचा उल्लेख झाला भविष्याचा, ते मांडून मी माझं बोलणं संपवेल. एक तर आपल्याला माहिती आहे की जगाची पुस्तकाची राजधानी पुणे व्हावी, याचं संपूर्ण जगभराचं वेगवेगळ्या पुस्तकाशी संबंधित चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज उपक्रमाची माहिती घेऊन हे घोषित होतं. पुढच्या वर्षीचं 26 घोषित झालं. आपल्याला बहुतेक 27साठी प्रयत्न करायचा. तर त्याचं नॉमिनेशन खूप वेळेत आपण भरलं, जे कलेक्टराने आणि कमिशनराने भरायचं असतं. जवळजवळ 100 पाणी तो फॉर्म होता, तो अतिशय यशस्वीपणे आपण भरला की आता आम्ही काय ॲक्टिव्हिटी करतो, मग पुण्यामध्ये किती प्रकाशक आहेत किंवा पुण्यात किती लेखक आहेत, त्याची मोठी प्रश्नावली होती. ते भरलं आता नॉमिनेशन. आत्तासुद्धा कुठेतरी असतील त्यांचे लोक युनेस्कोमधून आले असतील. त्यांनी 10 दिवसामध्ये इथे ऑब्झर्वेशन करायचं की खरंच बोलत आहेत का थापा मारत आहेत. आणि त्याच्या आधारे आपल्याला बहुधा 27 पुणे ही जगाची पुस्तकाची राजधानी हा पुरस्कार मिळेल. त्यासाठी पुढचे 10 दिवस पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात येणं, पुस्तकं बघणं, पुस्तकं खरेदी करणं असं. आणि मग जे बाकी अलाइड ॲक्टिव्हिटी ज्या आहेत लिटरेचर फेस्टिवलपासून ते लहान मुलांसाठीच्या ॲक्टिव्हिटीपर्यंत सगळं खूप वाढवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करूया. पुढच्या वर्षीचा बुकफेस्ट हा जागतिक पुस्तक महोत्सव असेल. या जगभरातले प्रकाशक त्यांची पुस्तकं घेऊन येतील. जे आता देशात फक्त दिल्लीमध्ये होतं, जे आता आहे आणि त्याची मोठी तयारी चालली आहे. पुढच्या वर्षीचं बुकफेस्ट जे आहे ते जागतिक पुस्तक महोत्सव असेल आणि त्या जागतिक पुस्तक महोत्सवामध्ये जगातले खूप मोठमोठे प्रकाशक आपली पुस्तकं घेऊन येतील. सगळ्यात शेवटी ज्याचा उल्लेख मी एक-दोनदा केला की मी बऱ्याच वेळा असा विचार करत बसलेला असतो. विचार करता 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 माझ्या डोक्यात काही कल्पना येतात किंवा मला का लिहिता येत नाही, विश्वासरावांनाच कसं लिहिता येतं, बघा आणखीन कोणातरी नादो मारणाऱ्यांना कशा कविता सुचल्या, आम्हाला काय नाही सुचल्या. तर मग मी त्याच्या आणखीन जेव्हा विचाराच्या खोलात जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की काही मग गायन हे लता मंगेशकरांना जमलं आणि मग आणखीन कोणाला का नाही जमलं. तर मला असं वाटतं की ती आधीच रचना झाली, नव्याने काही स्कोप नाही. आणि ती आधी रचना झाली पूर्वसंगीतातून, त्यातून लिहिलं गेलं, कविता झाल्या, गायन झालं, नृत्य झालं आणि ते आधी लिहिलं गेलं म्हणून मग आपण म्हणतो त्यांनी सराव चांगला केला, मग सराव मी पण करतो, मला पुढे जमेल. सराव बिराव काही नाही, ते आधी ठरलं की यांनी लेखक व्हायचं, यांनी कवी व्हायचं, यांनी डान्सर व्हायचं, यांनी राजकारणी व्हायचं, सगळं आधीच ठरलं. राजकारण तुम्हाला काय नाही जमत, मला अण्णाला कसं काय जमतं. सगळं आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यामुळे इथे 200-300 जण आमच्या मागे तिकिटासाठी फिरतात, तुमच्या मागे काय नाही फिरत. तर ते पण
आमचं पूर्वसंचित आहे की त्यात ते डिझाईन झालं की तुम्ही राजकारणी व्हायचं, मग आम्हाला भाषण जमतं, आम्हाला प्रश्न सोडवणं जमतं. आणि त्यामुळे जर सगळेच लेखक होणार नाहीत तर जे लेखक आहेत त्यांचं वाचल्याशिवाय आपल्याला नवीन कसं काय करणार. कारण आपल्याला जर स्फुरलं तर आपण लिहू आणि छापा असं म्हणू. आणि त्यामुळे जर नवीन ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांनाच लिहिता आली, ते मी वाचलीच नाही तर आम्हाला ते सगळं अध्यात्म कसं काय करणार. भगवान श्रीकृष्णाने सांगितली आणि भगवद्गीता लिहिली गेली, ती भगवद्गीता आम्ही वाचणार नसलो तर आम्हाला हिंदू तत्त्वज्ञान कसं करणार, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की अद्वैत तत्त्वज्ञान कसं करणार, किंवा सगळ्यांच्या मध्ये तोच आत्मा आहे आम्हाला कसं करणार. कारण ते वाचनाशिवाय ज्याला परमेश्वराने तू लिही, इतकी पुस्तकं लिही, इतक्या कविता लिही, इतकं ठरलेलं आहे असं माझं मत आहे, म्हणून पाठवलं आहे, ते आम्ही वाचल्याशिवाय आम्हाला काही कळणार नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती वाढली पाहिजे. आम्ही बसलो होतो त्यावेळेला कोणीतरी पत्रकार आले की या सगळ्या काय लावलं. पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित मराठी साहित्य संमेलनाचे जे साताऱ्याला 99 अधिवेशन होते त्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय विश्वासजी पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, मिलिंदजी मराठे, राजेशजी पांडे, डॉक्टर गोसावी सर, किरण मामा ठाकूर, आबा रावत, प्रसन्नजीत फडणवीस, श्री आनंदजी काटीकर, संजयजी चकणे, भाग्यश्रीताई मंथळकर, व्यासपीठावरती बाकी उपस्थित सर्व मान्यवर आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्वच मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तिसरं वर्ष आणि पुणे पुस्तक महोत्सवाचं हे भव्य आयोजन, त्यानिमित्तानं आपण सगळेच इथे एकत्रित झालोय. मी आत येतानाच राजेजींना म्हणालो की जे त्यांनी सांगितलं की खरं तर शेवटच्या दिवसात साधारणतः महोत्सवाच्या मागच्या 2 वर्षाचा अनुभव की साधारणतः गर्दी वाढत जाते, पण आत येतानाच इथे यायला 15 मिनिटं लागली. म्हटलं पहिल्याच दिवशी एवढी गर्दी आहे, याचाच अर्थ लोक गेले वर्षभर या महोत्सवाची वाट पाहत होते आणि आज पहिल्याच दिवशी इतका चांगला प्रतिसाद या महोत्सवाला आहे. याच्यावरनं हा महोत्सव म्हणजे पुणेकरांच्या आवडीचा विषय, पुणेकरांना भावलेला विषय. कारण पुणेकर हे चोखंदळ आहेत आणि पुणेकरांना आवडतं, पुणेकरात जे पुण्यात घडतं ते सगळीकडे घडतं आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले 2 वर्ष झालेला हा महोत्सव यंदा 3ऱ्या वर्षामध्ये आपण साजरा करतोय. राष्ट्रीय पुस्तक न्यास अर्थात NBTच्या माध्यमातून देशभरामध्ये अनेक शहरामध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन केलं जातं. जसं मराठी साहेबांनी सांगितलं की आता नागपूरमध्ये पण सुरू झालं, अहमदाबादला सुद्धा म्हणजे अमित भाई त्या महोत्सवाला दिवसभर त्या ठिकाणी होते. असं देशभरात सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे या महोत्सवाचं आयोजन होतं. दिल्लीतला तर आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव तो जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पण या सगळ्या महोत्सवामध्ये मागच्या 2च वर्षात केवळ 2 वर्षामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाने आपली स्वतःची एक अत्यंत वेगळी आणि मानाची अशी ओळख निर्माण केली असं मला पुणेकर म्हणून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि कारण मागच्या 2च वर्षात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पुण्याची किंवा पुणे जिल्हा म्हणूया, पश्चिम महाराष्ट्र म्हणूया, इथल्या सगळ्या वाचन संस्कृतीला एक समृद्ध करण्यासाठीचं एक व्यासपीठ हे पुणे पुस्तक महोत्सव म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण जवळपास यावर्षी 275चे 800 स्टॉल झाले.
देशातील सर्व भाषांची पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. विदेशातील अनेक भाषांची पुस्तकं सुद्धा इथं उपलब्ध आहेत. आणि याचाच अर्थ की पुणे हे एक साहित्य, कला, संस्कृती याचा एक मानबिंदू असलेलं एक शहर म्हणजे पुणे आहे. आणि या पुण्यामध्ये स्वाभाविकपणे मग या कार्यक्रमाला प्रतिसाद सुद्धा खूप मिळाला आणि पुणेकरांनी तो कार्यक्रम उचलून धरला. त्यामुळे दादा म्हणाले तसंच आहे की आता हा राजेशजी आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम करताय, आयोजित करताय, आपलं तर अभिनंदनच आहे. पण आता पुणेकरांना हा स्वतःचा कार्यक्रम वाटायला लागला, स्वतःचा महोत्सव वाटायला लागला. इतकं त्याच्यामध्ये आता एक आत्मीयता, आपुलकी निर्माण झाली. खरं तर विश्वास पाटीलचे माझे शेजारी बसले होते. त्यांनी इथं भाषण करताना करता अशा कार्यक्रमाला साहित्यिक त्यांनी उद्घाटन करणं, त्यांनी संबोधित करणं हे साहित्यिक आहे. पण त्यांनी माझी अडचण अशी केली तर मी साहित्यिक नाही, समोर माझं काही वक्तृत्व फार नाही चांगलं. पण तुम्ही त्याच्यातही अडचण केली, तुम्ही पैलवान म्हणून घोषितही करून टाकलं, तिथं होतच. पण मला कुणीतरी मागे कार्यक्रमात कुठेतरी म्हटले की आता तुम्ही इतकं चांगलं बोललात, दादांनी शेवटी ते त्यांचा अनुभव आणि सगळं पाहता दादाही बोलले, आता मला तुम्ही शेवटचं भाषण करायला बोलले. त्यामुळे ते कुठंतरी आता या सगळ्या याच्यात भाषण करायचं मी कुठंतरी ऐकलं होतं. तर तुमचं बोलणं झालं, विश्वास पाटील सर बोलले आणि आता मी बोललो, म्हणजे मला वाटतं हे ऐकलं मी कुठं. आता तुम्ही ऐकलं काय माहित नाही. चितळ्यांच्या दुकानासमोर आता भाकरवाडी विकायला बसण्यासारखं आहे ते, असंच काय तिथे झालं. आता मी ऐकलं होतं कुठंतरी, म्हणून ते मला आज तंतोतंत जोडलं ते सगळं, म्हणून मी तो तसा उल्लेख केला. या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर वाचकांची प्रचंड संख्येनं उपस्थिती गेली 2 वर्ष आपण पाहिली. विक्रमी पुस्तक विक्री झाली. तसेच पुणे लीट फेस्टच्या सारख्या विद्वत्तापूर्ण आणि वैचारिक मंथन घडून आणणाऱ्या अनेक चर्चासत्रांचं आयोजन या ठिकाणी झालं. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ आता पुस्तक खरेदीचा कार्यक्रम नाही झाला, तर हा आता भारतीय विचारांचा, संवादाचा आणि संस्कृतीचा उत्सव बनला आणि तो पुण्यामध्ये होतो. आणि निश्चितपणे त्याचं कौतुक केलं पाहिजे. जेव्हा प्रत्येक नागरिक आणि प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जेव्हा प्रत्येक नागरिक पुस्तक वाचतो तेव्हा तो देश प्रगती निश्चितपणे करतो, हे पंतप्रधानांच्या तोंडातलं वाक्य आहे. आणि म्हणून आता या अशा महोत्सवाच्या माध्यमातून देशभरामध्ये जे काही महोत्सव होत आहे यातनं निश्चितपणे आपला हा उद्देशही साध्य होतोय. नागरिकांना वाचनाची आवड निर्माण करण्यापासून ते ही सगळी पुस्तकाची संस्कृती, ही चळवळ समृद्ध करण्याकडे मला असं वाटतं याचं मोठं योगदान या महोत्सवाचं राहू शकतं. हे करत असताना एक मात्र जाणवतं की जेव्हा आम्ही सगळेच प्रवास करतो, विश्वास पाटील सर जसं म्हणाले की सगळेजण आम्ही प्रवासही करतो, त्यामुळे शहरी भागात हे महोत्सव आपले होत आहेत, त्याला उदंड प्रतिसाद मिळतो, लोक येत आहेत. पण भविष्यामध्ये हे जर आपल्याला प्रत्येक गावापर्यंत, खेड्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या विषयांच्या पुढे जाऊन आपल्याला ग्रामीण भागातली चळवळ पुस्तकाची, वाचनाची, साहित्याची ही समृद्ध करण्यासाठीचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे केला पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी असेल, गावांच्या ठिकाणी असेल, वाचनालय, ग्रंथालयासारख्या या मला वाटतं इतक्या मोठ्या उपक्रमामध्ये भविष्यातला एक विचार याच्यातनं बाहेर आला तर आपण निश्चितपणे या सगळ्या ग्रामीण भागात सुद्धा, आमची ग्रामीण भागातल्या मुलांना ना ग्रंथालय असताना वाचनालय कुठे उपलब्ध नसतं. जेमतेम कुठंतरी एका शेतकरी परिवारातून आलेली मुलं घरामध्ये कुठंही प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या शिक्षणाच्या बाबतीत मुळात असते. आता थोडासा काळ बदलत चालला. मी स्वतः ग्रामीण भागात गावात प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं, त्यामुळे मला ते सगळं एक जाणीव आठवतं. त्यामुळे मुळात 4थीचा मुलगा 3रा दुसरा तर मोठ्या भावाची पुस्तकं मिळणं, त्याच्यानंतर त्याच्या लहान भावाची पुस्तकं मिळणं हेच अनुभवलं आणि पाहिलं. आता थोडी परिस्थिती बदलली, पण या अशा इतक्या मोठ्या व्यापक स्वरूपातल्या या महोत्सवातून मला असं वाटतं की थोडं ग्रामीण भागातनं पुढच्या काळामध्ये जर आपण थोडं याच महोत्सवाच्या माध्यमातून तिथं थोडं लक्ष केंद्रित केलं तर या सगळ्या ग्रामीण भागात सुद्धा ही संस्कृती वाढायला मदत होईल आणि त्या ग्रामीण भागातल्या वाचन संस्कृतीला खरं तर एक जीवदान मिळेल किंवा ते पुढच्या काळामध्ये अधिक समृद्ध करण्यासाठीची एक मदत निश्चितपणे होईल असं मला वाटतं. आज अभिजात माय मराठीसह सर्व भारतीय भाषांचं संवर्धन, नवोदित लेखकांना व्यासपीठ आणि तसेच तरुणाईपासून ज्येष्ठापर्यंत सर्व वयोगटांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचं काम आपल्या या पुणे बुक फेस्टिवलने केलं असं म्हणायला हरकत नाही. पुणे ही मी म्हणालो तसं अनेक अर्थाने जगभरामध्ये आपण प्रसिद्ध. पुणे ही ज्ञानाची, विचारांची आणि सांस्कृतिक परंपरेची एक नगरी आहे. त्या परंपरेला साजेसा असा हा वाचन महोत्सव, हा पुस्तक महोत्सव पुणेकरांनी मनापासून स्वीकारला हे आज पहिल्या दिवसाचं हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. मला पूर्ण विश्वास आहे
की खरं तर पुणेकरांचा हा महोत्सव लवकरच, म्हणजे दादांनी उल्लेख केला त्याचा, राजधानी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरती होतो, जो NBTच्या माध्यमातून तिथे होतो. आज अशा आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या तोडीचा होईल, किंबहुना त्याच्या पुढे एक पाऊल आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे पुणेकर म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की त्या धर्तीवरती, त्या स्तरावरती पुण्याचा पुढचा भविष्यातला हा पुस्तक महोत्सव आमचा होईल, हा विश्वास मला नक्की वाटतो. आणि तो निश्चितपणे पुण्याचं नाव जसं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर, या महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा निश्चितपणे जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं नाव मोठं होऊ शकेल. आणि त्यातून अभिजात दर्जा लाभलेल्या मराठीसह भारतीय भाषांमधील पुस्तकांच्या अनुवादाला, साहित्यिकांच्या विचारांच्या आदानप्रदानाला सुद्धा चालना मिळू शकेल. वैविध्यपूर्ण भारतीय साहित्य संस्कृती आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत पोहोचवण्यास निश्चितपणे मोठी मदत होईल. त्यातूनच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला पुस्तकांच्या राजधानीचा दर्जा मिळणे का आवश्यक आहे हे सुद्धा मला असं वाटतं अधोरेखित होईल. आणि या सगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ पुस्तक वाचन संस्कृती याच्यापेक्षा पलीकडे मी मागच्या 2 वर्षात जे पाहिलं की अनेक विक्रम वेगवेगळे या महोत्सवाच्या माध्यमातून राजेजी आपण आपल्या सगळ्या टीमने या ठिकाणी केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंदणी झाली, अनेक विक्रम होतात. आता ती सुद्धा उत्सुकता आहे. तर महोत्सव तर येतोच आहे, ही उत्सुकता आहे, पण आता तुम्ही यावर्षी काय नव्यानं विक्रम करणार आहात याची वाट बघतो. म्हणजे देवेंद्रजी एका ठिकाणी भाषणात उल्लेख करताना विक्रमादित्य राजेश पांडे असा उल्लेख केला. म्हणजे तुमच्याकडनं आता यावर्षी नाविन्य काय, कुठलं तुम्ही नवीन आता विक्रम करण्यात याची प्रतीक्षा पुणेकर करतायत. अधिक न बोलता मला असं वाटतं माननीय मिलिंद बारके सर असेल, आपली सगळी टीम असेल, राजेची त्यांची सर्व टीम, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या महोत्सवातनं निश्चितपने वाचन वाढेल, विचार समृद्ध होतील आणि राष्ट्र प्रगती पथावर जाईल. यासाठी असे महोत्सव अत्यंत महत्त्वाचे वाटतात. आणि हीच भावना किंवा हाच उद्देश पुणे पुस्तक महोत्सवात त्यांची सगळी टीम ही त्यांच्या कृतीतून या ठिकाणी व्यक्त करतायत. मी मनापासून त्यांच्या या सगळ्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. पुणेकरांना विनंती करतो की तुम्हाला तसं पाहिलं तर खरं तर आव्हान करायची आवश्यकताच नाही लागत. आता लोक वाट बघतात, मग आव्हान वेगळं करतायत, तरी सुद्धा या आणि भेट द्या. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. वृक्ष असा केला, पण आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचा उल्लेख कल्पवृक्ष असं करतो. आमची जी काही मागणी असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि त्यांनी ती पूर्ण करायची. अशा पद्धतीने पुस्तक महोत्सवाच्या पाठीशी उभे राहणारे माननीय चंद्रकांत दादा, मुरली अण्णा, विश्वासराव हे वेळात वेळ काढून इथं आले. खाली ताबा समोरच्या स्टॉलला सगळ्यांना येईल. हा 1 मिनिट. सर 1 मिनिट.